पुरावा मिळू द्या, दोष साबित होऊ द्या, त्यानंतर मी धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई करतो, त्यांचा राजीनामा घेतो, असं ठणकावून सांगणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी जो काही स्टँड घेतला धनंजय मुंडे यांच्या बाबतीत, ह्याबद्दल भलेही जनतेमध्ये संभ्रम असू द्या, पण त्यांच्या स्वतःमध्ये एवढा कॉन्फिडन्स होता की जर सबूत असेल तरच मी साबित झालं की गुन्हेगार आहेत किंवा एखादा पुरावा मिळाला तरच मी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेईल. ह्या वक्तव्यावरती त्यांनी म्हणजे स्वतःचा स्टँड क्लिअर केला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्टँड क्लिअर केला. परंतु आता अजून एक नेता जो राष्ट्रवादी काँग्रेसचाच आहे, मंत्रीही आहे, त्या नेत्याला कोर्टाने 2 वर्ष कारावास आणि 50,000 रुपयाची शिक्षा सुनावलेली आहे. आता ह्या बाबतीत अजित पवार यांची वेटिंगवर आहे, अजून यांची प्रतिक्रिया येणं वेटिंगवर आहे. भरपूर प्रकाश आंबेडकर असू द्या, भरपूर लोकांनी राजीनाम्याची मागणी केलेली आहे. परंतु आता या बाबतीतही एवढा पुरावा, एवढा कोर्टाने शिक्षा ठोठावूनही अजित पवार आता राजीनामा घेतील का ह्याबद्दल, आणि न घेण्यामागचं अजूनही 4 दिवस लोटलेत शिक्षा जाहीर होऊन, तरी अजित पवार माध्यमांसमोर आलेले नाही किंवा त्यांनी कुठे राजीनाम्याच्या हालचाली सुरू केलेल्या नाहीयेत. त्यावरती आपण ह्या व्हिडिओमधनं दृष्टिक्षेप टाकणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. मित्रांनो, आपण जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांना 1994 सालच्या आणि 1995 अशी 2 प्रकरणं आहेत त्यांची, त्या संदर्भात त्यांना न्यायालयाने 2 वर्ष शिक्षा सुनावलेली आहे. प्रकरण मेनली काय होतं तर एक प्रकरण होतं की त्यांनी जे घरकुल आहे, घरकुला संदर्भात त्यांनी अर्ज केला होता आणि त्यामध्ये संपत्तीची माहिती दिली होती आणि त्यानंतर त्यांनी एका म्हणजे लोकांच्या पगारासाठी, म्हणजे माझ्याकडे कामं करतात तर त्या लोकांच्या पगारासाठी मला एवढी अमाऊंट पाहिजे, या संदर्भात गोष्टी म्हणजे केस आहेत पूर्ण, आणि त्या केसनुसार त्यांना कोर्टाने आता शिक्षा ठोठावलेली आहे. माणिकराव कोकाटे हे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत. त्यांनी आता सांगितलंय की मी वरच्या कोर्टात जाणार आहे ह्या निकालाविरुद्ध, म्हणजे जो काही मला शिक्षा ठोठावली आहे त्याच्या विरुद्ध मी पुढच्या न्यायालयात जाणार आहे. ठीक आहे, असू द्या, न्यायालयात जाण्याबद्दल काही नाही. परंतु एका न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर अजित पवार गटाचे सर्वेसर्वा यांनी जे धनंजय मुंडे प्रकरणात स्टँड घेतलं होतं तेच त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल म्हणजे करावं अशी मागणी होते. आणि एकंदरीत बरोबर आहे, कारण एखादा राज्याचा मंत्री हा म्हणजे तो लोकांना प्रेझेंट करत असतो, लोकांपुढे आदर्श घालून देण्याचं काम नक्कीच कुठे ना कुठे होत असतं, कारण मंत्र्यांना बघूनच पुढची जनता ठरत असते. म्हणजे अक्षरशः बोलायचं झालं तर जे आपले नेते होऊन गेले त्यांना बघूनच काही नेते पुढे आले, आणि आता ह्या नेत्यांना बघून पुढची पिढी काय शिकणार. कारण एखाद्या राज्याचा मंत्री आहे, कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेला मंत्रिपदाचा मंत्री, ज्यावेळेस त्याच्यावरती कोर्टाकडनं शिक्षा ठोठावली जाते तर त्या स्वाभिमानाने, नैतिकतेने असू द्या किंवा पक्षानेही ती नैतिकता राखून राजीनामा घेऊन, जोपर्यंत आता वरील कोर्टाचा आदेश येत नाही तोपर्यंत राजीनामा घेऊन नंतर निर्दोष जर सापडले तर तुम्ही त्यांना परत मंत्रिपद द्या. कारण कसं आहे की पदावर राहणं म्हणजे आरोप ही भाग वेगळा, आता आरोप जरी झाले तरी ऍक्च्युअली द्यायला पाहिजे, परंतु हे अजित पवार गटाकडनं हे स्पष्ट सांगितलं गेलं की पुरावा पाहिजे. आता कोर्टाने निर्णय सुनावलाय तरी माणिकराव कोकाटे यांचा अद्याप राजीनामा नाहीये किंवा त्याबाबत चर्चा नाहीये, आणि हेच माणिकराव कोकाटे आहेत ज्यांनी म्हणजे कृषी मंत्री झाल्यानंतर एखाद्या योजनेमध्ये 4-5% तर घोटाळा होतोच हेही विधान केलं होतं. परत पीक विमेविषयी शेतकऱ्यांना म्हणजे भिकारीही 1 रुपया घेत नाही, आम्ही तर तुम्हाला 1 रुपयात पीक विमा देतोय, अशा पद्धतीनं वक्तव्य करून कुठेतरी लोकांच्याही, शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या होत्या. सो ह्या सर्व गोष्टींवरनं म्हणजे कुठेतरी वाटतंय की महाराष्ट्र राज्यात म्हणजे काय चाललंय, कुठली नैतिकता जपली जातेय, कुठलं काय चाललंय, म्हणजे खरंच अवघड आहे राजकारणांचं. कारण कितीही गुन्हे करा, काहीही करा, त्या पद्धतीने तुम्ही मंत्रिपद उपभोगा, अशीच काहीशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात दिसतेय. तुम्हाला काय वाटतं ह्या विषयाबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.